गडचिरोली जिल्हा व छत्तीसगड राज्यातील नारायणपूर सीमेवरील कोपरशी जंगल परिसरात आज सकाळी पोलीस व माओवादी यांच्यात भीषण चकमक झाली। तब्बल 8 तास चाललेल्या या चकमकीत गडचिरोली विभागातील गट्टा दलम व कंपनी क्रमांक 10 शी संबंधित 4 जहाल माओवादी ठार झाले असून त्यामध्ये एका पुरुषासह 3 महिलांचा समावेश आहे। घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। घटनास्थळावरून पोलिसांनी 1 SLR रायफल, 2 INSS रायफल आणि 1.3 रायफल असा महत्त्वाचा शस्त्रसाठा जप्त केला आहे। याशिवाय इतर साहित्य देखील ताब्यात घेण्यात आले। 2 दिवसांपासून या भागात प्रचंड पाऊस सुरू असल्याने पथकांना जंगलात पोहोचण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी लागला। आज सकाळी पथकांनी शोधमोहीम सुरू केली असता दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी पोलिसांवर अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू केला। या परिसरात अजूनही उर्वरित माओवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने माओवाद विरोधी अभियान सुरू ठेवण्यात आले। जिल्हा पोलीस दल व केंद्रीय सुरक्षा दल संयुक्तरित्या जंगल परिसरात शोध घेत आहेत। गडचिरोलीहून CTV प्रतिनिधी निलेश सातपुते आणि गणेश मार्गोणी यांची रिपोर्ट।